नमस्कार, मी सुषमा बिर्डे. हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलोय दादरच्या गोखले रोड येथील बी ब्युटिफुल हे सलोन आणि अकॅडमी मध्ये. तर त्या अकॅडमीच्या मालक आहेत सुनीता मॅडम. तर आज त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत. पण मी आज त्यांच्याकडनं त्यांची ओळख सांगून घेणार आहे, कारण की त्यांचं काम कर्तृत्व इतकं मोठं आहे की कदाचित माझ्याकडून काहीतरी सांगायचं राहून जाऊ नये, म्हणून आपण त्यांच्याकडून त्यांची ओळख ऐकून घेऊया आणि करिअरची संधी कशी असते हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते सुनीता मॅडम. नमस्ते. तुमची ओळख करून द्या. धन्यवाद सुषमाताई. मी सुनीता पडवेकर, बी ब्युटिफुल ब्युटी स्टुडिओ अँड अकॅडमी या नावाने मी गेली 25 वर्ष सलॉन आणि अकॅडमी चालवते. आमच्या सलॉन मध्ये फ्रॉम युअर हेअर टू टो म्हणजे नख शिकांत तुम्हाला जर कुठलीही सर्व्हिस करायची असेल तर ती आम्ही तुम्हाला करून देतो. त्याचबरोबरीने जे आम्ही अकॅडमिक कोर्सेस घेतो त्याच्यामध्ये ब्युटी थेरपी आहे, त्याच्यामध्ये ब्युटीचं तुम्हाला पूर्ण नॉलेज दिलं जातं की म्हणजे कशा प्रकारे फेशियल्स करावे, स्किनची काळजी कशी घ्यावी, नंतर तुमच्या जी बॉडीच्या काही ट्रीटमेंट्स आहेत त्या कशा करायच्या, या सगळ्या आम्ही ब्युटी थेरपीच्या ट्रीटमेंट्स आम्ही शिकवतो. ते ब्युटी थेरपीमध्ये येतं. नंतर प्रोफेशनल हेअर ड्रेसिंग मध्ये तुमचं कटिंग आहे, कलरिंग आहे, स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग, ज्या तुमच्या केसांवर केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही त्याचं तुम्हाला प्रोफेशनल ट्रेनिंग देतो, टेक्निकल रादर मी म्हणेन. आणि त्याचबरोबरीने प्रोफेशनल मेकअपचे कोर्सेस शिकवले जातात, हेअरस्टायलिंगचे कोर्सेस, नंतर मग नेल्स संबंधी शिकवतो, मेहंदीचे क्लासेस घेतो. तर तुम्हाला ब्युटी क्षेत्रातील ज्या काही विषयांची गरज आहे शिकण्याची ते सगळे कोर्सेस मी घेते. त्याचबरोबरीने मी रचना संसद स्कूल ऑफ फॅशन अँड टेक्सटाईल या कॉलेजमध्ये प्रभादेवी येथे आहे. तिथे मी करिअर स्किल्स डेव्हलपमेंट गेली 20 वर्ष शिकवते आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचेही क्लासेस घेते. तो अशा पद्धतीने हे झालं माझं अकॅडमिक जे काय मी ते शिकवते. त्याचबरोबरीने मी बऱ्याचशा ब्युटी पेजंट्सही केल्या आहेत. तर त्या ब्युटी पेजंट्स मध्ये मी स्वतः पार्टिसिपेट केलं आहे, मी स्वतः ट्रेनिंग देते, जजिंग करते. मी मिसेस इंडिया 2018 मध्ये मी जिंकून आले होते. नंतर मग 2022 मध्ये स्पेशल 40 ही फेसबुकवरचीच एक समूह आहे, त्याची जी कॉम्पिटिशन पुण्यात झाली होती तिथेही मी जिंकले होते. नंतर मग मिसेस विले पार्ले आहे, मिसेस दादर आहे. नंतर मग मिसेस दादरच्या जेवढ्या काही ट्रेनिंग्स होतात त्याच्यामध्येही मी ॲज अ ट्रेनर म्हणून तिथे असते, ग्रूमर म्हणून. नंतर मग ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर बऱ्याचशा ब्युटी पेजंट्स आहेत. म्हणजे मला वाटतं आतापर्यंत मी 20 ते 25 ब्युटी पेजंट्स ग्रूमिंग आणि जजिंग केलेलं आहे. आणि कॉलेजेसमध्ये फॅशनसाठी मी लेक्चरिंगसाठी जाते. सो म्हणूनच मी म्हटलं होतं की मी हे सगळं सांगणं शक्यच नाहीये, कारण एखादं जरी राहिलं असतं तरी त्यांनी केलेली ती मेहनत आहे ते कुठेतरी चुकून राहून चाललं नसतं, म्हणून तुम्ही एवढं सगळं केलं. पण मग हे पार्लर आहे तुमचं, हे तुम्ही केव्हा सुरू केलं? मी 2009 साली कमर्शियल सलॉन स्टार्ट केलं. पण या क्षेत्रामध्ये मी 2000 सालापासून आहे. अच्छा. आणि तुम्ही मला वाटतं याच्याच बरोबरीने योगा पण शिकवता, हो असं तुम्ही म्हणाला. हो. योगा आहे, अनेक ट्रेनिंग वगैरे तुम्ही देता इथे. तर मग हे सगळे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत? हो, सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. साधारण किती महिन्यांचे वगैरे, काय कसे? जे ब्युटीचे जे कोर्सेस आहेत ना ते साधारणतः त्यांचा कालावधी 1-2 महिन्याचा साधारणतः असतो. त्याच्यानंतर समजा जर स्टुडंटला जर प्रॅक्टिस करायची असेल, त्याला अजून स्वतःला पॉलिश करायचं असेल, कारण की बघा कुठलीही गोष्ट प्रॅक्टिस शिवाय होत नाही. बरोबर. आणि प्रॅक्टिस ओनली मेक्स यू परफेक्ट. तर ते करण्यासाठी स्टुडंटला वेळ द्यावा लागतो. कारण की आपण कुठेही आपण फक्त ऍडमिशन घेतली आणि जरासं काहीतरी झुजबी शिकलो म्हणजे आपल्याला येतं असं नाही. त्याचा तुम्हाला सतत सराव करावा लागतो आणि तेव्हाच ती तुम्हाला गोष्ट येते. तर त्यासाठीही आम्ही आमच्या स्टुडंट्सना वेळ देतो. आणि योगाचं म्हटलं तर मला सुरुवातीपासून फिटनेसची आवड होती आणि साधारणतः 2008 साली मी फिटनेस मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशन आणि डाएट काउन्सिलिंग ही शिकले होते. कारण की मला असं वाटतं की ब्युटी आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी एकत्र बरोबरीने चालतात. बरोबर. आणि ज्या कोणाला ब्युटी हवी आहे त्याला हेल्थही तेवढीच महत्वाची असते. अगदी बरोबर. आणि तुम्ही हेल्थ सांभाळले की ब्युटी ही त्याच्या बरोबरीने साहजिकच येते. त्याच्यामुळे मग मी योगाचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलं आणि मग योगा टीचर ट्रेनिंग आणि योगा थेरपी, नॅचरोपॅथी, नॅचरल लिव्हिंग,
तर हे मी शिकले आणि त्याच्यानंतर आता मी सकाळच्या वेळेस मी योगाचे क्लासेसही घेते. अच्छा. म्हणजे नुसतंच बाह्य सौंदर्य महत्वाचं नसतं, तर तुम्ही आतून सुद्धा शरीरातनं तुम्ही जर व्यवस्थित असाल, निरोगी असाल, तर त्याचं रिफ्लेक्शन अर्थातच तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतं. नक्कीच. त्यामुळे योगा करणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की ते तुम्ही न्यूट्रिशन संबंधी सुद्धा काही तुम्ही माहिती देता. तर ती योगामध्येच आहे की त्याचं वेगळं परत आणखीन एक काही कोर्स आहे? नाही, नाही. तेव्हा मी न्यूट्रिशन आणि डाएट काउन्सिलिंग जे शिकले होते, ते फिटनेस मॅनेजमेंटच्या कोर्सच्या बरोबर शिकले होते. म्हणजे जो जिम इन्स्ट्रक्टरचा जो कोर्स असतो, तो त्यावेळी केला होता आणि मला सुरुवातीपासून फिटनेसचं बरंच वेड होतं. ओके. आणि म्हणजे नेहमी असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःला फिट ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न हे नेहमीच करायला हवेत. बरोबर. मग इन टर्म्स ऑफ एक्सरसाइज असू दे, तुमचं डाएट असू दे, तुमची लाईफस्टाईल असू दे. देवाने आपल्याला हे शरीर, इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे. ही देवाची जी काही देणगी आहे, हा अमूल्य ठेवा आहे. त्याची त्याची जपणूक आपण केली आपण केली पाहिजे. खरंय. कारण ते जर आपण नाही केली तर मग आपण नुसतेच फक्त सकाळी उठतो, जगतोय, जेवतोय, झोपतोय, काम करतोय, सो त्याला काही अर्थ राहत नाही. सो एक हेल्दी बॉडी आणि हेल्दी माइंड या दोघांचा समन्वय असणं गरजेचं आहे. खरंय. म्हणजे आपण नुसतंच खूप छान दिसण्यासाठीच पार्लरमध्ये जायला हवं असं काही नाहीये. ते तर आवश्यक आहेच, परंतु तुम्ही त्याचा म्हणजे आतून पूर्ण विचार करून ते Exactly. ट्रेनिंग देता की तुम्ही योगा Exactly. करून चांगलं सुदृढ पण राहायचंय किंवा तुमचं मनशक्ती पण चांगली ठेवायची आहे, बरोबर. मानसिकता पण चांगली ठेवायची आहे. आपोआपच तुमचा चेहरा अर्थातच तुमच्याकडे बघून ते 100%. लक्षात येते की तुम्ही हे सगळं स्वतः अंमलात आणल्यामुळे तुमच्याकडे बघितल्यानंतरच लक्षात येते की या सगळ्याचे कसे कसे फायदे. मी स्वतः 2000 म्हणजे 2000 नाही 1997 मध्ये माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी इथे राहायला आले दादरमध्ये, तर तेव्हापासूनच मी योगा क्लास जॉईन केला आणि त्यावेळेपासूनच मी त्या फील्डमध्ये आहे. फक्त टीचर होण्याचं स्वप्न हे फार लवकर पूर्ण करायचं होतं, पण आपलं जसं लग्न झाल्यानंतर थोडं जबाबदाऱ्या असतात. मग मुलं झाली की त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. पण ते कुठे ना कुठेतरी बॅक ऑफ माइंड होतं की नाही, हे आपल्याला पुढे करायचंच आहे. म्हणजे कसं आहे ना की जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो किंवा आपण एखादी कला आत्मसात करतो किंवा एखादं स्किल आपल्यामध्ये असतं, पण जेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांना देता आणि दुसऱ्यांना तुम्ही जेव्हा तयार करता, तेव्हाच ते मला वाटतं ती कला वाढीस लागते किंवा ते स्किल आहे किंवा ते शिक्षण दिल्याने वाढत जातं. खरंय. तर तसं योगाच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपण काहीतरी कुठेतरी समाजाचं थोडंसं जे काही देणं लागत असो ते खरंय. त्यामुळे ते पुढे जातं असं मला वाटतं. येस, बरोबर आहे. पण आता तुमच्याकडचे हे जे कोर्सेस आहेत, हां. तर ते केल्यानंतर पुढे त्या मुलींना जर काही स्वतःच पार्लर ओपन करायचं असेल किंवा काही फ्रीलान्सिंग करायचं असेल, तर तुम्ही तसं पण गाईड करता का त्यांना? 100%. कारण की बघा, एखादा कोर्स तुम्ही आमच्याकडे समजा केला, तर त्याच्यानंतर मी जसं सांगितल्याप्रमाणे एक तर तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट मी सांगू इच्छिते की हे फील्ड अजिबात सोपं नाहीये. खरंय. कारण की प्रचंड मेहनत आहे. म्हणजे जे तुम्हाला ग्लॅमर दिसतं, त्या ग्लॅमरच्या मागे प्रचंड मेहनत आहे. तर ती तुम्हाला मेहनत करण्याची तुमची तयारी हवी. बरोबर. त्याचबरोबरीने आपण मेहनतीबरोबर तेवढा वेळ देणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीमध्ये 100% इन्व्हॉल्व्ड होणं हे गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला कसं असतं की प्रत्येकाला सगळ्या गोष्टी इन्स्टंट हव्या असतात. आता तुम्ही बघू शकता की काही हवं असेल तर तुम्ही लगेच ऑर्डर करता, लगेच तुमच्या समोर ते उभं राहतं. सो आपण जाऊन जे कष्ट करण्याची जी काही वेळ होती ती निघून गेलेली आहे. खरंय. बरोबर ना? बरोबर. आपल्याला असं वाटतं की अरे मी आता हे केलं की मला जे हे समोर येते, मग तसंच मी हे शिकले की मला लगेच येणार आहे नाही, हे केलं की लगेच क्लायंट मिळणार आहे नाही. त्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करायला पाहिजे, शिकत राहायला पाहिजे, शिकलेलं तुम्हाला त्याचा सराव करत राहायला पाहिजे, नेटवर्किंग केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की समजा जर मी शिकले आहे, पण समजा जर मी सोशल मीडियावर तेवढं म्हणजे माझ्या कामाचं कुणालाही काही पोस्टिंग केलं नाही किंवा मी तिथे ऍक्टिव्ह नसले, तर लोकांना कळणारच नाही की तुम्ही काम कसं करताय, तुम्ही कशा पद्धतीचं काम करताय, तुम्ही कुठपर्यंत काही करू शकता. एक लेवल, प्रत्येकाची एक लेवल असते. बरोबर की नाही? तर ते तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला सतत तिथे ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबरीने नेटवर्किंग करणं,
लोकांशी इंटरॅक्ट करणं, वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, जेणेकरून तुमच्याशी लोक तुम्हाला ओळखायला लागतील किंवा तुम्हाला लोकांची ओळख होईल. आणि बिझनेस तर मला वाटतं अशाच पद्धतीने वाटतो. अर्थातच बरोबर. बरोबर ना? खरंय. तर आपण वेळोवेळी स्वतःला अपडेट ठेवणं, आपणही स्वतः नेटकं राहणं, हा त्याच्यातला सर्वात महत्वाचा पॉइंट. तुमचं प्रेझेंटेशन हे फार मॅटर करतं. तुम्ही कसे राहता, तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे वावरता, कसे बोलता, हे तुम्हाला बाहेर गेल्याशिवाय लोकांना कळत नाही. खरंय. आणि तुम्हालाही कळत नाही की बाहेरचं जग कसं आहे. बरोबर. त्यामुळे प्रेझेंटेशन स्वतःचं, त्याचबरोबरीने आपण करत असलेलं काम समोरच्याला कसं प्रेझेंट करायचं, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. येस, बरोबर आहे. म्हणजे आपण कुठे आहोत हे कळण्यासाठी, म्हणजे हे निदान जगात काय चाललंय आणि त्या जगात चाललेल्या गोष्टींमध्ये आपण कुठे बसतोय हे बघण्यासाठी तरी ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. त्यासाठी मॅडम कायम छोटे छोटे रील बनवत असतात, त्यांच्या कामांचे जे अनुभव आहेत ते त्याच्यात त्या शेअर करत असतात. त्यांचं ते सुनीता या नावाने त्यांचं फेसबुक पेज पण आहे, तुम्ही नक्कीच त्याला व्हिजिट करू शकता. तुम्ही बघू शकता की मॅडम खूप छान छान टिप्स देत असतात, ब्युटी टिप्स असतात, आरोग्याच्या टिप्स असतात. शिवाय त्या इतक्या हौशी आहेत की त्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे मेकअप त्याप्रमाणे त्या स्वतःवर त्या अगोदर त्याचा प्रयोग करतात. म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने करतात त्या की अगदी हुबेहूब जे कॅरेक्टर आपल्याला सिनेमात दिसतं किंवा एखाद्या चित्रात दिसतं. हल्लीच त्यांनी राजा रवी वर्मा यांच्या चित्रांमध्ये ज्या पद्धतीचे ह्या होत्या पेंटिंग्स आहेत त्याप्रमाणे त्यांनी स्वतः मेकअप करून स्वतः अगदी जसंच्या तसंच स्वतःला मेकओव्हर केलं होतं. तर म्हणजे अर्थातच आपण जर आलो त्यांच्याकडे ते सगळं करायला तर ते आपल्याला सुद्धा म्हणजे आपण ओळखू येणार नाही इतकं सुंदर रूप ते बदलून टाकतात आपलं. तर म्हणजे अकॅडमी पण आहे, त्यामुळे त्या तसं शिकवतीलही आपल्याला, किंवा आपल्याला त्यांच्या सलूनमध्ये येऊन आपला मेकओव्हर करून घ्यायचा असेल तर तरी सुद्धा त्या खूप छान पद्धतीने करू शकतात. तर एक करिअर म्हणून महिलांसाठी हे खूप उत्तम क्षेत्र आहे. आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे मेहनत तर सगळ्याच क्षेत्रात आहे, परंतु सध्या ग्लॅमर असलेलं आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप कामाची संधी असणारं हे करिअर आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे एक कायमस्वरूपी करिअर म्हणून बघायला काहीच हरकत नाही. मॅडम आणखीन तुम्ही काय सांगाल, म्हणजे या करिअर मध्ये कुणाला यायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? जसं सांगितल्याप्रमाणे की या करिअर मध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर आधी सुरुवात तुम्ही छोट्या गोष्टीपासून करा. जसं मी स्वतः जेव्हा या फील्डमध्ये, मी आधी कॉर्पोरेट्स मध्ये होते. अच्छा. मी सुरुवातीपासून या फील्डमध्ये नव्हते. मी आधी कॉर्पोरेट्स मध्ये होते, अकाउंट्स, ऍडमिनिस्ट्रेशन, ऍडव्हर्टायझिंग या सगळ्या जागा सांभाळायचे. आणि नंतर मग ते कुठेतरी उपजत हे होतं की ग्रुमिंगची खूप आवड होती. स्वतःला हे ग्रूम करायचं, तेवढंच लोकांनाही इतरांनाही करायचं. मी ऑफिसमध्ये तेव्हा माझ्या ऑफिस कलिग्सचे मेकअप वगैरे करायचे. म्हणजे मला खूप आवड होती असं दुसऱ्यांना कसं आपण छान तयार करू, असं एक नेहमीच असायचं बॅक ऑफ द माइंड. आणि मग तेव्हाही म्हणजे मी तेव्हा जॉब करून तेव्हा मी संडे टू संडे काहीतरी शिकायला जायचे. असा मी माझा प्रवास हळूहळू केला. आणि नंतर जेव्हा मला वाटलं की नाही आता आपण नोकरी सोडून देऊया आणि आता आपल्याला फुलफ्लेज हेच करायचंय, तेव्हा मी नोकरी सोडली आणि मग या क्षेत्रातले जे काही कोर्सेस आहेत, प्रोफेशनल कोर्सेस आहेत ते शिकले. आणि ते शिकल्यानंतर मग मी हा माझा जो प्रवास आहे हा प्रवास माझा स्टार्ट झाला. त्याच्यामुळे कोणालाही याच्यामध्ये यायचं असेल तर सुरुवात आधी हळूहळू करा. जे तुम्ही शिकताय त्याची प्रॅक्टिस करा. ती प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा तुम्ही 4 लोकांमध्ये ती गोष्ट जेव्हा कराल आणि जेव्हा तुम्हाला लोक सांगतील की अरे वा की हे छान करतेस किंवा हे तुझ्याकडून छान होतंय, अजून पुढे शिक, मग तो कॉन्फिडन्स जेव्हा तुम्हाला मिळेल ना तेव्हा तुम्ही अजून जास्त पुढे प्रगती करू शकता. आता मी हे सांगण्यासारखं नाहीये पण तरीही बोलतेय की बऱ्याच असं होतं ना की बऱ्याचशा फार मोठ्या मोठ्या नावाजलेल्या अकॅडमीज असतात आणि कोर्सेस तिथे सांगतात, भरपूर स्टुडंट्स असतात आणि तिकडे तुम्हाला हे शिकवू ते शिकवू, म्हणजे म्हणतो ना की आपण एवढ्या XYZ फीज मध्ये तुम्हाला एवढं सगळं देऊ, असं सगळं सांगून स्टुडंट्सना अट्रॅक्ट केलं जातं. पण प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथे तसं काही होत नाही. आणि नंतर मग गेल्यानंतर असं होतं की अरे आपली एवढी फीज गेली आहे, आपण प्लस शिकलोच नाही. मग काय होतं, तो स्टुडंट आहे ना भरकटत राहतो की आता मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ. आणि मग कधी कधी कसं होतं की जे तुम्हाला योग्य शिक्षण देणारे लोक आहेत या फील्ड मधली, जे मे बी खूप फेमस नसतील, मे बी ते लोक सोशली म्हणजे म्हणतात ना त्यांचे फॉलोअर्स एवढे नसतील, किंवा असे बरेचसे लोक आहेत
की ज्यांचं काम खूप चांगलं आहे, बट दे माइट नॉट हॅव, जे तुम्हाला असे दिसतात की अरे बापरे 500 फॉलोअर्स आहेत त्याचे एवढे फॉलो म्हणजे हा चांगला, असं नाही. म्हणजे प्रत्येक प्रसिद्ध असलेली व्यक्ती ही सिद्ध असेल असं नाही. वा, खूप सुंदर संदेश दिलात तुम्ही. हा. म्हणजे आपल्याला ते असं एक तर हे जे मृगजळ आहे ना, येस, बरोबर ना, की आपल्याला फक्त हे समोर दिसतंय, पण त्याच्या मागे काय असतं हे तुम्ही जोपर्यंत पैसे खर्च करत ते तुम्हाला कळत नाही. त्यामुळे पाऊल टाकताना फार सांभाळून आणि तुम्ही हे करून टाकलं तर तुम्ही हळूहळू या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता. त्याचबरोबरीने कसं आहे ना, की जे आपण शिकतोय ते शिकलेली गोष्ट आपल्याला समोरच्यावर प्रॅक्टिकली करता येते का, हे जेव्हा तुम्ही तुमचं हे करत राहाल, सराव करत राहाल, तेव्हा तुम्ही त्याच्यातून हळूहळू तुम्ही पुढे जाल. कारण की मला वाटतं प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही अशीच असते. हो, बरोबर. आपण नेहमी शून्यातून पुढे जातो. खरंय. बरोबर. आणि प्रत्येक स्टेप, तुमचं प्रत्येक पाऊल हे ते तुमचं प्रोग्रेसिव्ह असायला पाहिजे. बरेचदा असंही होतं की एखादं म्हणजे म्हणतात ना, की आपण सुरुवात करतो प्रोफेशन मध्ये कुठल्याही काहीतरी नवीन शिकायला किंवा काही नवीन कला शिकायला, आपल्याला लगेच यश मिळत नाही. आणि यश न मिळाल्यामुळे काय होतं, आपण लगेच डिप्रेस होतो, फ्रस्ट्रेशन वाढतं आणि मग असं वाटतं की अरे माझं काही होत नाहीये. पण कधी कधी कसं असतं ना, की प्रत्येकाचीच जे काही मी आता म्हणाले की जर मला आता हे हवंय तर मला ते मिळेलच असं नाही. मे बी एखाद्याला ते 2 वर्षात मिळेल आणि एखाद्याला ते 5 वर्षाने मिळेल, एखाद्याला 10 वर्षाने मिळेल. पण तुम्ही जोपर्यंत तुमचे प्रयत्न सोडत नाही तोपर्यंत तुम्ही त्या फील्डमध्ये त्या युद्धात तुम्ही तिथे उभे असता. पण ज्या मोमेंटला तुम्ही समजता की नाही हे मला जमणार नाही, ते माझ्याकडून होत नाहीये, तेव्हा तुम्ही हरलेले असता. ग्रेट. कारण की तुम्ही स्वतःलाच आधीच सांगितलंय की हे मी नाही करू शकत. सो प्रयत्नशील माणसाने असावं. आणि जेवढे तुम्ही प्रयत्न कराल कुठे ना कुठेतरी बघा, आपल्याला असं वाटतं की म्हणजे मला कोणी बघत नाहीये, मला कोणी रिस्पॉन्स देत नाही, असं काही नाहीये. तुम्हाला माहीतच नसतं की तुमचं जर्नी कोण कसं कुठल्या वेने बघतंय. तुम्ही सायलेंटली कोणाला तरी मोटिवेट करत असता, तुम्ही सायलेंटली कोणाला तरी म्हणतात ना की एक तर तुमचा प्रभाव पडत असतो. कधी कधी तुम्हाला लोक बोलणारही नाहीत, पण हळूहळू ते तुमच्याकडून छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या ह्याच्यातल्या बघून त्या स्वतःमध्ये काहीतरी घडवून आणत असतील. बरोबर. सो आपण जसं म्हटलं ना की आता आपल्या घरी आपण काही रोज काही सांगत नाही ना, आज भाजी छान झालीये, आज हे खूप झालंय, तसं काय झालंय, पण आपल्याला समजतं काही तक्रार नाही आली म्हणजे सगळं चांगलंय. तसंच आहे की कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की काही वाईट आहे. मे बी समटाइम्स कधी कधी लोक हे तुमचा जर्नी हा बघत असतात आणि तुमच्याप्रमाणे वागतही असतात, तुम्हाला कधीतरी कळत नसतं. सो आपण म्हणतो ना कुठेतरी प्रभाव हा पडतोच. येस. म्हणजे मॅडमने मी जसं सुरुवातीला सांगितलं की त्या फक्तच तुम्हाला सुंदर बनवत नाहीत, तर त्यांच्या बोलण्यातनं आणि एकूणच त्यांच्या अनुभवातनं त्यांनी संपूर्ण आपल्याला स्वतःला मोटिवेट करण्याचा एक मनशांतीचा किंवा एक मानसिक तुम्हाला एक बळ देणाऱ्या काही गोष्टी आपल्याला आता सांगितल्या. म्हणजे आपल्याला अकॅडमीमध्ये तुम्ही जेव्हा यांच्या अकॅडमीमध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल, त्यामुळे फक्त तुम्ही ब्युटी टिप्स किंवा ब्युटी संबंधित नाही शिकणार आहात, तर मॅडम कडनं तुम्ही अशा पण सुद्धा मानसिक धैर्य तुमच्या उंचावणाऱ्या गोष्टी सुद्धा त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळतील. तर आज एकूणच ह्या इतक्याच खूप सुंदर वातावरणात आणि छान माहितीपर आपल्या चर्चेमध्ये येऊन मला खूप आनंद वाटला. म्हणजे मलाही काहीतरी इथून शिकायला मिळालं. तर मॅडम धन्यवाद, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. आमच्या श्रोत्यांना आणि आमच्या मैत्रिणींना या सगळ्याचा खूप उपयोग होईल. आणि ज्यांना कोणाला मॅडम कडनं काही सर्व्हिस घ्यायची असेल त्यांनी दादरला गोखले रोडला त्यांचं पार्लर आहे बी ब्युटिफुल. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. त्यांची माहिती जर काही हवी असेल तर तुम्ही त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलू शकता. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच करिअर संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.